आतापर्यंत त्या देवाला भजलं पुजलं तो देव माझ्या हक्कावर पाणी सोडतो म्हणजे माझ्या हक्काला काही किंमत नसते का? त्याला राग येणं स्वाभाविकच आहे. त्याला असं वाटलं माझ्या हक्कावर पाणी सोडतो. अरे ऐकून तरी घे. तुझ्या हक्केवर मी पाणी सोडलेलं नाही. तुझी ज्यावेळी हाक मला ऐकू आली त्यावेळी सुद्धा मी निमग्न होतो, महत्वाच्या कामात होतो, कळलं? आणि म्हणून माझ्या हक्कावर पाणी सोडलं. अरे संकल्प उरत हातावरून सोडलं आणि त्याच वेळी नेमकी तुझी हाक माझ्या कणीबद्दल पावली होती म्हणून मी असं म्हणालो तुझ्या हाकेवर मी पाणी सोडणार नाही. म्हणजे देवा माझी सुद्धा हाक ऐकू आली. देवा व्यस्त होता म्हणून आला नाही आणि सर्व झाल्यानंतर याची हाक ऐकू आली म्हणून इथपर्यंत आलो. क्षमा कर. तुलाही शुभाशीर्वाद.